नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पाकिस्तानच्या अनेक नेत्यांकडून अणुबॉम्बच्या धमक्या देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे अण्वस्त्रांच्या बाबतीमध्ये नवीन चर्चेला ऊत आलाय। जगभरामध्ये कोणत्या देशाकडे किती अणुबॉम्ब आहेत, एका अणुबॉम्बची किंमत असते तरी किती, त्याच्या मेंटेनन्सचा खर्च येतो किती, अणुहल्ल्याचा निर्णय कोण घेतं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, 1957 मध्ये न्यू मेक्सिकोमध्ये एका विमानातून चुकून एक अणुबॉम्ब पडला। सुदैवानं त्याचा स्फोट झाला नाही, ज्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही। 1958 मध्ये दक्षिण कॅरोलिनामध्ये एका B-47 या बॉम्बरनं अणुबॉम्ब टाकला, परंतु अणुबॉम्ब क्षेपणास्त्रामध्येच राहिला, त्यामुळे विनाश टळला। 1961 मध्ये 2 अणुबॉम्ब वाहून नेणारं B-52 बॉम्बर कॅलिफोर्नियामध्ये कोसळलं। 1965 मध्ये अमेरिकेहून विमानवाहू जहाजातून सोडलेल्या विमानानं समुद्रामध्ये अणुबॉम्ब टाकला आणि हा अणुबॉम्ब कधीही सापडला नाही। शीतयुद्धाच्या काळामध्ये जगातील एकूण अणुबॉम्बची संख्या ही जवळजवळ 60,000पर्यंत पोहोचली होती। त्यावरच उपाय म्हणून अणुनिशस्त्रीकरण हा कार्यक्रम करण्यात आला। त्याचाच एक भाग म्हणून दक्षिण आफ्रिकेनं आपली संपूर्ण अणुशस्त्र नष्ट केली। असं करणारा दक्षिण आफ्रिका हा जगातला एकमेव देश आहे। ऑगस्ट 1945 मध्ये अमेरिकेनं हिरोशिमा आणि नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकले। या हल्ल्यामध्ये जवळपास 2.5 लाख लोकांचा मृत्यू झाला। 50 वर्षांहून अधिक काळ या शहरामध्ये अणुबॉम्बचे विनाशकारी परिणाम त्यांना सहन करावे लागले। दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेनं हिरोशिमावरती लिटल बॉय आणि नागासाकीवरती फॅट मॅन असे 2 अणुबॉम्ब टाकले, त्यामुळे जपानचं प्रचंड नुकसान झालं। आज जगभरातील देश त्यांच्या अण्वस्त्रांची देखभाल करण्यासाठी दरवर्षी जवळजवळ 91 अब्ज डॉलर्स खर्च करतात। दर सेकंदाला सुमारे $2,898 म्हणजे जवळजवळ 2.5 लाख रुपये खर्च केले जातात। हा आकडा 100हून अधिक देशांच्या वार्षिक GDP पेक्षाही जास्त आहे। जागतिक स्तरावरती राष्ट्रपती किंवा पंतप्रधान थेट अणुहल्ल्याचा आदेश देऊ शकत नाही, परंतु त्यांच्याकडे अधिकृत प्रक्षेपणासाठी असलेले सुरक्षित कोड म्हणजेच स्मार्ट कोड असतात। हा निर्णय सामान्यतः सुरक्षा मंत्रिमंडळ समिती, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि संरक्षण प्रमुख यांच्यासारख्या सुरक्षा संस्थांशी सल्लामसलत घेतल्यानंतरच घेतला जातो। उदाहरण द्यायचं झाल्यास अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडे एक अणु फुटबॉल आहे आणि रशियन राष्ट्राध्यक्षांकडे एक ब्रीफकेस आहे, ज्यामध्ये युद्ध योजना, अणु क्षेपणास्त्र आणि त्यांच्या लक्ष्यांची संपूर्ण माहिती असते। आता पाकिस्तानमध्ये F-16 हे लढाऊ विमानं आणि शहाबाज यांच्यासारख्या तळांवरती ती तैनात आहेत। असे सांगितलं जातं की सुमारे 10 किलोमीटर अंतरावरती असलेल्या सरगोधा वेपन्स स्टोरेज कॉम्प्लेक्समध्ये त्यांची अणुशस्त्र आहेत। पाकिस्तानकडे अब्दाली, शाहीन, घोरी, हप आणि इतर विविध प्रकारची क्षेपणास्त्र आहेत। पाकिस्तानमध्ये अणुहल्ल्यांचे निर्णय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कमांड प्राधिकरणाद्वारे घेतले जातात। तर भारताकडे अग्नी, शौर्य, प्रलय आणि ब्राह्मोस यासारख्या शक्तिशाली क्षेपणास्त्रांचा साठा आहे। हा साठा अणुहल्ल्याला सक्षम आहे, परंतु भारत नो फर्स्ट यूज अणुधोरणाचं पालन करतो। याचा अर्थ असा की भारत कधीही अणुशस्त्रांचा वापर करून हल्ल्याची सुरुवात करणार नाही, परंतु जर हल्ला झाला तर तो पूर्ण ताकदीनं प्रत्युत्तर देईल असा त्याचा अर्थ होतो। त्यानंतर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या 2025च्या अहवालानुसार सध्या 9 देशांकडे अण्वस्त्र आहेत, ज्याची संख्या 12,000हून जास्त आहे। त्यामध्ये रशियाकडे 2,815, अमेरिकेकडे 1928, चीनकडे 410, फ्रान्सकडे 290, ब्रिटनकडे 225, तर भारताकडे 172 आणि पाकिस्तानकडे 170 आणि उत्तर कोरियाकडे 30 असा साठा आहे। सर्वात कमी अण्वस्त्र ही उत्तर कोरियाकडे आहेत। पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यांची किंमत ही अंदाजे 4,455 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे। मुख्य म्हणजे पाकिस्ताननं त्यांची सर्व अण्वस्त्र विकल्यास त्यांचं संपूर्ण कर्ज फिटलं जाऊ शकतं। पाकिस्तानवरती अंदाजे सध्या 27.4 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढं मोठं कर्ज आहे। तर आता
सध्या अणुबॉम्ब किंवा वॉरहेड तयार करण्यासाठी 18 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 1530 कोटी रुपये ते 4513 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येतो. अणुबॉम्ब प्रणालीचा एकूण खर्च हा 4500 कोटी रुपयांपर्यंत येतो, परंतु प्रत्येक देशानुसार खर्चाचा आकडा हा बदलू शकतो. हे खर्च वेगवेगळ्या देशांमधले बदलू जाऊ शकतात. फेडरेशन ऑफ अमेरिका सायंटिस्टच्या 1998च्या अहवालानुसार अमेरिकेतील B6112 हा अणुबॉम्ब अत्यंत प्राणघातक मानला जातो. त्याची किंमत साधारण 28 दशलक्ष डॉलर्स आहे, परंतु यामध्ये क्षेपणास्त्र, प्रक्षेपण विमान, प्रक्षेपण पॅड आणि देखभालीचा खर्च धरल्यास अणुबॉम्बची एकूण किंमत ही सुमारे 270 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 2300 कोटी रुपयापर्यंत जाते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अणुबॉम्बची किंमत किती असते, जगामध्ये कुठल्या देशाकडे किती अणुबॉम्ब आहेत आणि काय असतं याच्या मागे सगळं आर्थिक गणित, हेच आपण या व्हिडिओतनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.